नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं सेकंड चॅप्टर ट्रिग्नोमेट्री 1 यातली एक्सरसाइज नंबर 2.2 आज आपण बघतोय। या अगोदर आपण एक्सरसाइज नंबर 2.1 वर चर्चा केलेली आहे। आज 2.2 बघतोय। 2.2 बघण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही 2.1 नसेल बघितलं तर 2.1 बघून घ्या, कारण तो जर नाही समजला तर 2.2 समजणार नाही। ओके, तर 2.1 मध्ये आपण खूप महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट्स वरती ऑलरेडी चर्चा केलेली आहे। तर इथे बघा, इथे आपल्याकडे प्रश्न आहे, इफ sin 2 sin a is equal to 1 is equal to root cos b and pi upon 2 is smaller than a आणि a is smaller than pi, म्हणजे a जो तुमचा अँगल आहे तो pi upon 2 आणि pi म्हणजे तुमचा थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे, कारण pi upon 2 म्हणजे 90 आणि pi म्हणजे 180 डिग्री, त्याच्यामुळे हा सेकंड क्वाड्रंट 90 to 180 सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे आणि हा जो आहे हा b फोर्थ क्वाड्रंट मध्ये। Then find the value of tan a plus tan b upon cos a minus cos b। आता मला sin a आहे, tan a ची व्हॅल्यू काढायची, tan b ची व्हॅल्यू काढायची, cos a ची व्हॅल्यू काढायची, cos b ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे। आता इथे जर तुम्ही नीट विचार केला, पहिला आपण हा रेशो घ्या 2 sin a। बघा या ठिकाणी आपण जरा याला वाढूया, त्याचा जरा अक्षर वाढू, थोडं मोठं करू याला, भावाला नाही छोटा झाला तो। 2 sin a बघा नीट, 2 sin a ओके इज इक्वल टू 1a बरोबर। आपण साइन ए ची व्हॅल्यू काढू, साइन ए चा जर विचार केला, साइन ए इज इक्वल टू 1 आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय, ही झाली साइन ए ची व्हॅल्यू। आता साइन ए नंतर मला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, टॅन ए टॅन बी टॅन ए आणि कॉस ए ची। साइन ए च्या आधारावर मी टॅन ए आणि कॉस एच काढू शकतो। आता इथे बघा साइनचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडं, साइन ए साइनचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याकडे असतो y अपॉन आर, म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे y ची व्हॅल्यू काय बाबा 1 आहे आणि r ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे 2 आहे। आता मला इथे x ची व्हॅल्यू काढावी लागणार आहे, कारण मला tan a आणि cos a काढायचा आहे। cos a काढायचा, इथं फॉर्म्युला आपल्याकडे काय असतो, x अपॉन r असतो, जो आपण 2.1 मध्ये बघितलेला आहे। आणि tan a जर मला काढायचा असेल तर tan a काढायचा फॉर्म्युला माझ्याकडे y अपॉन x आहे, म्हणजे मला x आणि x ची व्हॅल्यू काढणं गरजेचंच आहे। ओके, तर आता x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो, आता x ची व्हॅल्यू जी आहे ती पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह। आता जर तुम्ही विचार केला, इथं तुमचा जो ए जो अँगल आहे तो कशामध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये। तुम्ही जर सेकंड क्वाड्रंटचा जर तुम्ही नीट विचार केला, पहिल्या क्वाड्रंट मध्ये तुम्हाला x आणि y दोन्ही प्लस प्लस असतात, सेकंड क्वाड्रंट मध्ये x निगेटिव्ह आणि y पॉझिटिव्ह असतो, थर्ड क्वाड्रंट मध्ये x आणि y दोघे निगेटिव्ह, फोर्थ क्वाड्रंट मध्ये x पॉझिटिव्ह आणि y निगेटिव्ह असतो। आपला जो थीटा जो आहे तो अँगल जो आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये, म्हणजे x ची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार आहे, म्हणजे इथं तुमची x ची जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह येणार आहे। ओके, आता ही निगेटिव्ह व्हॅल्यू येईल, पण पहिली काढू आपण x ची व्हॅल्यू। बघा काय असणार फॉर्म्युला, बघा आपल्याकडे असतो r स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, हा फॉर्म्युला आहे, आपण काल मागच्या लेक्चर मध्ये 1.1 मध्ये 2.1 मध्ये बघितले। ओके, एक r चा स्क्वेअर, r ची व्हॅल्यू 2 आहे, 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर, x ची व्हॅल्यू माहिती नाही, प्लस y स्क्वेअर, y ची व्हॅल्यू आहे 1, 1 चा स्क्वेअर। आता पुढे काय होईल बाबा, 2 चा स्क्वेअर आला 4, ओके इज इक्वल टू x चा स्क्वेअर x स्क्वेअर आणि 1 चा स्क्वेअर आहे 1, 1 प्लस इकडे आले मायनस, 4 मायनस 1 इज इक्वल टू x चा स्क्वेअर। आता x स्क्वेअर इज इक्वल टू किती, 4 मधून 1 गेले 3, मग x इज इक्वल टू किती, प्लस x इज इक्वल टू आपल्याकडे येतं प्लस मायनस रूट 3। ओके, बट आपल्याकडे जो a आहे बरोबर, a जो अँगल आहे तो कशामध्ये, a लिज इन थर्ड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट। ओके, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, मग सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, देअरफॉर तुम्ही x ची व्हॅल्यू घेणार निगेटिव्ह रूट 3 झालं। आता x ची व्हॅल्यू आली, x ची व्हॅल्यू आल्यानंतर तुम्हाला cos a आणि tan a ची व्हॅल्यू काढता येईल। मग cos a ची व्हॅल्यू काय झाली बाबा, cos a ची व्हॅल्यू आपल्याकडे असते x अपॉन r, x अपॉन r, x ची व्हॅल्यू आहे निगेटिव्ह रूट 3 डिवायडेड बाय r ची व्हॅल्यू आहे 2 झालं बाबा, इथं झाली cos a ची। आता tan a ची व्हॅल्यू जी आहे ती काय असणार आहे, tan a ची व्हॅल्यू म्हणजे y अपॉन x असतं, tan a म्हणजे y अपॉन x, ठीक आहे। y ची व्हॅल्यू आपल्याकडे काय 1 आहे आणि अपॉन x ची व्हॅल्यू आहे निगेटिव्ह रूट 3 झालं। आता cos a आणि tan a या दोन व्हॅल्यू झाल्या। आता याच प्रमाणे मला tan b ची व्हॅल्यू काढायची, cos b ची व्हॅल्यू आपण काढू आणि tan b ची व्हॅल्यू काढू। बघा cos b ची व्हॅल्यू काढण्यासाठी बघा इथं काय रेशो आहे आपल्याकडे, काय 1 इज इक्वल टू रूट 2 cos b, 1 इज इक्वल टू रूट 2 cos b, याचाच अर्थ तुम्ही असा लिहू शकता रूट 2 cos b इज इक्वल टू 1। मला cos b ची व्हॅल्यू काढायची, cos b ला इथंच ठेवू, 1 आपल्या जागेवर रूट 2 मल्टिप्लाय इथं आला रूट 2 डिवायडेड बाय, अशा प्रकारे मला इथं cos b ची व्हॅल्यू मिळाली।
आता टॅन बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला काय असतो, टॅन बी ची जर मला व्हॅल्यू काढायची आहे तर आपला फॉर्म्युला आहे y अपॉन एक्स असतो, बरोबर. आता कॉस बी चा जर तुम्ही विचार केला, कॉस बी चा फॉर्म्युला आपल्याकडे काय असतो, कॉस बी चा कॉस थिटाचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याकडे असतो एक्स अपॉन आर, आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू तुमच्याकडे काय आहे 1 आहे, आर ची व्हॅल्यू तुमच्याकडे काय आहे, आर ची व्हॅल्यू आपल्याकडे √2 आहे आणि मला कोणाची व्हॅल्यू काढायची, y ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढायची, बरोबर. y ची व्हॅल्यू काढली तर मला टॅन बी ची व्हॅल्यू काढता येईल. आता y ची व्हॅल्यू काढण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट जरा नीट लक्षात घ्या, y आपल्याकडे आता पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह, तुमचा जो थीटा आहे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये y निगेटिव्ह असतो, म्हणजे इथं जी y ची व्हॅल्यू येणार आहे ती निगेटिव्ह येणार आहे. एक्स पॉझिटिव्ह असतो आणि y निगेटिव्ह असतो फोर्थ क्वाड्रंट मध्ये, बरोबर. मग आता आपण पहिली फॉर्म्युला वापरू, आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. चला एक्स स्क्वेअरची आर स्क्वेअर, आर ची व्हॅल्यू √2 चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स चा स्क्वेअर, एक्स ची व्हॅल्यू 1 चा स्क्वेअर आणि वाय चा स्क्वेअर, बरोबर. √2 चा स्क्वेअर 2, 1 चा स्क्वेअर 1 प्लस वाय चा स्क्वेअर वाय स्क्वेअर, 1 प्लस इकडे आले मायनस 2 मायनस 1 इज इक्वल टू वाय स्क्वेअर. देअरफॉर आपल्याकडे वाय स्क्वेअर किती आला 1, 2 मधून 1 गेले 1, मग वाय ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे, वाय ची व्हॅल्यू आली प्लस मायनस 1. आता प्लस मायनस 1 लिहिल्यानंतर त्या खाली तुम्ही लिहा आपला जो बी आहे, अँगल बी कशामध्ये लीज इन फोर्थ क्वाड्रंट, कशामध्ये बाबा, फोर्थ क्वाड्रंट आहे, क्वाड्रंट मध्ये, ओके. हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये, देअरफॉर तुम्ही y ची जी व्हॅल्यू आहे ती काय घ्याल, -1, कारण फोर्थ क्वाड्रंट मध्ये जी y ची जी व्हॅल्यू असते ती -1 असते, ठीक आहे. मग आता मला टॅन बी ची व्हॅल्यू जी काढायची ती काय मिळेल, टॅन बी इज इक्वल टू आपला फॉर्म्युला असतो y अपॉन एक्स, y ची व्हॅल्यू आहे -1 आणि डिवायडेड बाय एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे आहे 1, एक्स ची व्हॅल्यू 1, -1 अपॉन 1 माझ्याकडे आन्सर आलं -1. अशा प्रकारे टॅन बी ची व्हॅल्यू -1. आता आपण फायनली टॅन ए टॅन बी कॉस ए कॉस बी ची व्हॅल्यू काढू. टॅन ए टॅन बी, टॅन ए प्लस टॅन बी, काय करायचं जरा वेगळा कलर वापरू, टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय कॉस ए मायनस कॉस बी. ठीक आहे, आता हे कॅल्क्युलेशन जरा आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे. टॅन ए टॅन बी, ओके. टॅन ए टॅन बी, टॅन ए ची व्हॅल्यू किती आहे, कुठे दिसतोय का टॅन ए, तुम्हाला जरा शोधा. टॅन ए कुठे बघा, इथं तुम्ही टॅन ए ची व्हॅल्यू काढली, ठीक आहे. 1 अपॉन मायनस √3, 1 अपॉन मायनस √3 किंवा -1 ला वर लिहिलं, -1 अपॉन √3 चालेल. त्याच्यानंतर प्लस टॅन बी ची व्हॅल्यू काय, -1 आहे आपल्याकडे, टॅन बी ची व्हॅल्यू आपल्याकडे -1 डिवायडेड बाय, ओके. टॅन ए प्लस टॅन बी -1 आहे, मग तुम्ही तर डायरेक्ट -1 तुम्ही लिहिलं तरी चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट मी -1 लिहितो. डिवायडेड बाय कॉस ए मायनस कॉस बी. कॉस ए ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, कॉस ए ची व्हॅल्यू बघा इथं काढले -√3 अपॉन 2, -√3 अपॉन 2 आणि मायनस कॉस बी ची जी व्हॅल्यू आहे आपल्याकडे काय, कॉस बी ची व्हॅल्यू बघा इथं आपल्याकडे 1 अपॉन √3, 1 अपॉन √2, 1 अपॉन √2. आता इथे काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 1 च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो, -1 × 1 -1 मायनस √3 × 1 झाला √3 डिवायडेड बाय √3 × 1 आपल्याकडे झाला √3. तर अशा प्रकारे हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला करता आलं पाहिजे. जरा नीट व्यवस्थित लिहू आपण परत, 1 × -1 ओके. त्याच्यानंतर मायनस √3 × -1 -√3 आणि डिवायडेड बाय √3 × 1 झाला आपल्याकडे √3 आणि इथं बाबा डिवायडेड बाय, आता परत इथं बघा खाली येईल √3 × √2, 2 3 जा 6 झालं, म्हणजे इथं √6 फक्त मायनस आहे म्हणून मायनस मध्ये आलं. त्याच्यानंतर हे मायनसचं साईन, ओके. 2 1 जा 2, इथं फक्त तुम्ही एक असंही काम करू शकता, असं लिहिलं तरी चालेल, -√3 × -√2 आपण असं लिहू, नंतर कॅल्क्युलेशनला बरं पडेल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि मायनस 2 × 1 झाला 2 आणि डिवायडेड बाय आपल्याकडे किती आला 2 × √2, या ठिकाणी इथं आपण लिहिलं. आता इथे पुढे आपल्याकडे जागा थोडीशी कमी आहे, पण ठीक आहे आपण बघूयात. बघा पुढे काय होईल, मायनस, या दोघांमधून मायनस साईन कॉमन काढू आणि आतमध्ये येईल 1 + √3, ओके. मायनसचं साईन बाहेर काढलं, 1 + √3 आणि डिवायडेड बाय आपल्याकडे √3 जसंच्या तसं आणि इथं मल्टिप्लायचं चिन्ह देऊ आणि मल्टिप्लाय देऊन याला पुढे लिहूयात. याला पुढे लिहिताना बघा या दोघांमध्ये किंवा बाबा नंतर देऊ मल्टिप्लाय चिन्ह, पहिलं कॉमन काढू, या √3 इथं खालीच लिहूयात आपण पहिलं आणि नंतर बघा या ठिकाणी खाली बघा या दोघांमधून √2 कॉमन निघेल. हा 2 म्हणजे काय असतो, या 2 चा अर्थ असतो √2 × √2, ओके. इथं अतिशय नाजूक भाग आहे म्हणून या दोघांमधून √2 मी कॉमन काढला, हे मायनसचं साईन आहे म्हणून -√2 कॉमन काढला. आतमध्ये माझ्याकडे काय राहील, फक्त राहील √3 आणि त्याच्यानंतर मायनस पण बाहेर आलाय
आणि 2 मधला √2 बाहेर आला एक, म्हणजे आतमध्ये फक्त राहिला √2 आणि डिवायडेड बाय आपल्याकडे आले 2√2 तर या दोघांमधला सुद्धा √2 कॅन्सल होईल आणि मग आता आपलं उत्तर आहे. आता बघा याच्या पुढे पण जायचंय आपल्याला. मी आता काय करतो, इथून एवढा भाग जो आहे तो डिलीट करतो, कट करतो, कारण आता आपल्याला पुढे जायचं. तोपर्यंत तुम्हाला याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या, कारण मी आता हा रफ करणार आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या, समजून घ्या. आता मी हा भाग रफ करतो. ठीक आहे, आता याला रफ केल्यानंतर पुढे बघा काय येईल आपल्याकडे. पुढे आता आपण एक काम करू, पहिलं काय करू, हा जो निगेटिव्ह आपल्याकडे आहे, निगेटिव्ह 1 प्लस √3 इथं लिहिला आणि डिवायडेड बाय √3 लिहिला, बरोबर, डिवायडेड बाय √3 आहे आणि इंटू मल्टिप्लाय करू आणि हा जो √3 प्लस √2 आहे तो जो वर आहे तो खाली येईल आणि खालचा जो 2 आहे तो वर जातो. मल्टिप्लाय करताना खालचा 2 जाईल वर आणि डिवायडेड बाय खाली काय बाबा मायनस आपल्याकडे √2 प्लस √3 प्लस √2 किंवा √2 प्लस √3 ते लिहिलं. आता हे मायनस साइन कट जाईल, कट होईल आणि वर आपल्याकडे राहील 2 आणि ब्रॅकेटमध्ये 1 प्लस √3 आणि डिवायडेड बाय इथं खाली √3 ब्रॅकेटमध्ये √2 प्लस √3. तर हे माझं फायनल आन्सर असेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येईल. तर याचा तुम्हाला जर स्क्रीनशॉट वगैरे मित्रांनो जर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. याच्यानंतर आपण पुढचा जो प्रश्न आहे त्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. यस तर बघा दुसरा जो प्रश्न आहे, या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विषय आहे की sin a upon 3 इज इक्वल टू sin b upon 4 इज इक्वल टू 1 upon 5 अँड ए बी आर अँगल्स इन द सेकंड क्वाड्रंट. ए आणि बी हे दोन अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 4 cos a प्लस 3 cos b इज इक्वल टू -5. आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. मग आता ही व्हॅल्यू कशी काढायची, तर ही काढण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या, आपण एक काम करू, sin a upon 3 इज इक्वल टू 1 upon 5 हा रेशो घेऊन cos a ची व्हॅल्यू काढूयात. त्याच्यानंतर sin b upon 4 इज इक्वल टू 1 upon 5 घेऊन cos b ची व्हॅल्यू काढूयात आणि या दोन व्हॅल्यू काढल्यानंतर मग तुम्हाला हे बाकी हे सगळं गणित सोडवता येईल. तर बघा इथं आपण एक काम करू, पहिलं sin a upon 3 इज इक्वल टू sin a upon 3 इज इक्वल टू आपल्याकडे आहे 1 upon 5. आता एक 3 डिवाइड आहे पलीकडे गेला मल्टिप्लाय, म्हणजे आपल्याकडे sin a इज इक्वल टू तुमच्याकडे येईल sin a इज इक्वल टू आपल्याकडे डायरेक्टली येतील, हा 3 खाली येतो गेला वर 3 upon 5. आता तुम्हाला माहिती आहे sin a चा फॉर्म्युला काय असतो, y upon r असतो. sin a चा फॉर्म्युला काय असतो, y upon r. sin थीटा काय असतो, y upon r. म्हणजे इथं तुमच्याकडे y ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, y इज इक्वल टू आपल्याला मिळेल 3, ओके, r इज इक्वल टू आपल्याला मिळेल 5 आणि मला x ची व्हॅल्यू काढायची. आता आपला जो अँगल a जो आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये a ची व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह असते, x ची व्हॅल्यू निगेटिव्ह असते आणि y पॉझिटिव्ह असते. तर इथं जी x ची व्हॅल्यू येईल ती निगेटिव्ह येईल. तर फॉर्म्युला आपल्याकडे काय असतो, r स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे मगाशी आपण बघितला, r ची व्हॅल्यू 5 आहे म्हणून 5 चा स्क्वेअर, x ची व्हॅल्यू माहिती नाही, प्लस y ची व्हॅल्यू 3 आहे, 3 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25, x चा स्क्वेअर x स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9. हा 9 मल्टिप्लाय प्लस इकडे आला मायनस, 25 मायनस 9 इज इक्वल टू x चा स्क्वेअर. म्हणजे माझ्याकडे x स्क्वेअर किती आला, 9 चा स्क्वेअर रूट आलं 3. म्हणजे तुमच्याकडे जी x ची व्हॅल्यू येईल ती येईल आपल्याकडे प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस 9 आपल्याकडे 16 आहे. तर मी चुकून इथं जरा 9 चा स्क्वेअर रूट डायरेक्ट लिहिलं. x स्क्वेअर इज इक्वल टू 25 मधून 9 गेलं 16, पण आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची म्हणून x इज इक्वल टू प्लस मायनस 4 येईल आपल्याकडे. बट आपल्याकडे अँगल a जो आहे या ठिकाणी तो अँगल a कशामध्ये, अँगल a जो आहे तो तुमचा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करणार, x ची व्हॅल्यू जी आहे ती काय करणार, -4 घ्याल. इथं फक्त लिहायचं की बाबा अँगल a लिज इन सेकंड क्वाड्रंट, देअरफॉर x इज इक्वल टू -4. आता x ची व्हॅल्यू -4 आली. आता मला cos a ची व्हॅल्यू काढता येईल. cos a चा फॉर्म्युला आपल्याकडे काय असतो, x अपॉन r असतो. म्हणून आपल्याकडे cos a ची जी व्हॅल्यू आहे ती x ची व्हॅल्यू किती, -4 आहे. मग इथं लिहायची -4 आणि डिवायडेड बाय r ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे 5 आहे म्हणून r च्या जागेवर 5 लिहिलं. अशा प्रकारे मला cos a मिळाला -4 अपॉन 5. आता याच पद्धतीने आपण cos b काढू. त्याच्यासाठी sin b अपॉन 4 घेऊयात. त्याच्यासाठी आपण एक काम करू, sin b अपॉन 4 इज इक्वल टू 1 अपॉन 5. आता 4 डिवाइड आहे पलीकडे गेला मल्टिप्लाय, देअरफॉर आपल्याकडे sin b इज इक्वल टू आला 4 अपॉन 5 झाला. sin b म्हणजे काय असतो आपल्याकडे y अपॉन r असतो. म्हणजे इथं काय झाली, y ची व्हॅल्यू 4 मिळेल, r ची व्हॅल्यू 5 मिळेल आणि x ची व्हॅल्यू मला काढायची. आता x ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय फॉर्म्युला वापरणार, मगाशी जो वापरला तोच आहे, r स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. r ची व्हॅल्यू 5 आहे, 5 चा स्क्वेअर, x ची व्हॅल्यू माहिती नाही, x चा स्क्वेअर प्लस y ची व्हॅल्यू किती बाबा 4 आहे, 4 चा स्क्वेअर.
5चा स्क्वेअर आला 25 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस आपल्याकडे इथं 4चा स्क्वेअर आलाय 16, इथं लिहायचं 16. आता 16 प्लस इकडे आला -25 मायनस 16 इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर, म्हणून आपल्याकडे एक्स स्क्वेअर किती आला 25 मधून 16 गेले 9, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 3 9चा स्क्वेअर रूट. आता प्लस का मायनस घ्यायचं, तुमचा जो थीटा आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये जर तुम्ही बघितलं तर सेकंड क्वाड्रंट मध्ये तुम्हाला माहिती आहे एक्स ची व्हॅल्यू काय असते, निगेटिव्ह असते. देअरफॉर तुम्ही काय घ्या, इथं वाटलंच तर लिहा की बाबा बी इज इन सेकंड क्वाड्रंट, देअरफॉर एक्स इज इक्वल टू तुमच्याकडे आला -3. ओके, एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे -3 आली. आता मला काय पाहिजे, कॉस बी काढायचं आहे. मग इथं कॉस बी ची व्हॅल्यू काढू. कॉस बी इज इक्वल टू काय असतो आपल्याकडे एक्स अपॉन आर, म्हणून आपल्याकडे कॉस बी इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू -3 आणि आर ची व्हॅल्यू आपल्याकडे किती 5 आहे. ठीक आहे, आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे जाऊया, जे आपल्याला गणित सोडवायचं आहे, जो आपल्याला मेन प्रश्न विचारलाय तो काय आहे. आपला प्रश्न आहे 4 cos a प्लस 3 cos b इज इक्वल टू -5. तर या ठिकाणी आपण लिहू 4 cos a प्लस 3 cos b प्लस 3 cos b इज इक्वल टू, बघा काय आन्सर येते, इज इक्वल टू काय आन्सर येते 4 इंटू cos a. cos a ची व्हॅल्यू काय आहे, कुठे गेला, cos a आपल्याकडे आहे -4/5, -4/5 प्लस 3 इंटू cos b ची व्हॅल्यू काय -3/5. cos b ची जी व्हॅल्यू आहे -3/5. आता 4 4 जा 16, फक्त लिहायचं -16/5 आणि 3 3 जा 9, मायनस आहे म्हणून -9/3, -9/5. बरोबर, काय केलं 4 4 जा 16, मायनस आहे म्हणून -16/5, 3 3 जा 9, मायनस आहे म्हणून -9/5. आता बघा इथे काय होईल, दोन्हीकडे बघा खाली जो डिनॉमिनेटर कॉमन आहे त्याला एकदाच लिहा, वर -16 -9 लिहा, -16 -9, मायनस मायनस प्लस 16 म्हणजे वजा वजा अधिक होणार. 16 प्लस 9 किती झाला 25, -25/5, 5 5 जा 25 म्हणून -5. आपल्याकडे आलं 4 cos a प्लस 3 cos b इज इक्वल टू -5, हे आन्सर आले. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सोडवू शकतो. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय, मी बाजूला झालो. ठीक आहे, आता आपण पुढचा जो क्वेश्चन आहे तो आपण पुढचा क्वेश्चन बघू, क्वेश्चन नंबर 3. चला, क्वेश्चन नंबर 3 जो आहे आपल्याकडे, कुठे गेला बाबा, ये लवकर, हा बघा आला. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही खूप वेगवेगळ्या 2-3 मेथड आहेत आपल्याकडे. मी एक सोपे मेथड सांगतो म्हणजे आपल्याकडे पटकन होईल. मला काय करायचं, 2 sin थिटा, बघा tan थिटाची व्हॅल्यू 1/2 आहे. तर आपल्याला काय करायचंय 2 sin थिटा जी व्हॅल्यू काढायची ती जरा मला वेगळ्या याच्यात लिहितो. तर आपल्याला काय काढायचं आहे या ठिकाणी बघा, 2 sin थिटा प्लस 3 cos थिटा डिवायडेड बाय 4 cos थिटा प्लस 3 sin थिटा. याला 2-3 मेथड आहे. आता मगाशी जी मेथड बघितली त्या मेथडने पण आपण सॉल्व्ह करू शकतो, पण मी जरा थोडीशी वेगळी मेथड सांगतो म्हणजे फास्ट होईल. बघा, मला tan थिटाची व्हॅल्यू माहिती आहे. बघा, साइन अपॉन कॉस केलं की tan मिळतं, कॉस अपॉन कॉस केले की तो उडून जाईल, कॉस अपॉन कॉस केले की उडून जाईल, आणि साइन अपॉन कॉस केले की tan मिळेल. म्हणजे तुम्हाला tan मिळतोय. म्हणजे जर तुम्ही सगळ्यांना जर कॉसने डिवाइड केलं की तुम्हाला tan मिळतोय, म्हणजे लिहायचं डिवाइड बाय कॉस थिटा. कॉस थिटाने जर तुम्ही डिवाइड केलं तर आपल्याकडे काय येईल 2, साइन थिटाला कॉस थिटाने डिवाइड केलं तर काय येईल साइन थिटा अपॉन कॉस थिटा असं आलं. बरोबर, त्याच्यानंतर आपल्याकडे प्लस 3 कॉस थिटाला जर कॉस थिटाने डिवाइड केलं की 3 येईल. ओके, आणि डिवायडेड बाय बघा 4 इंटू कॉस थिटा अपॉन कॉस थिटा. बघा 4 cos थिटा अपॉन कॉस थिटा केलं तर काय होईल बाबा, तो कॅन्सल होईल. किंवा मी एक आयडिया करतो बाबा, सगळ्यांना व्यवस्थित डिटेलमध्ये लिहितो, डोक्याला ताप नको. बघा 2 sin थिटा अपॉन कॉस थिटा बरोबर प्लस 3 cos थिटा अपॉन कॉस थिटा, डिटेलमध्ये लिहू, डोक्याला ताप नको, डिवायडेड बाय 4 cos थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, प्लस 3 sin थिटा अपॉन कॉस थिटा. झालं, पुढे बघा काय होईल. आता काय काय कट होईल, इथं जर आपण नीट बघितलं कॉस थिटा कट, कॉस थिटा कट. ओके, आता माझ्याकडे काय राहिलं इथे बघा, पुढे आपल्याकडे राहील 2 इंटू साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन, म्हणून इथं राहिलं 2 tan थिटा प्लस आपल्याकडे हा 3 डिवायडेड बाय 4 cos थिटा गेला 4 प्लस 3 इंटू साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा, 3 tan थिटा. झालं, आता या सगळ्या व्हॅल्यू इथं टाकून द्या. 2 इंटू टॅन थिटाची व्हॅल्यू किती, 2 इंटू टॅन थिटाची व्हॅल्यू 1/2 आहे, 2 इंटू 1/2 प्लस 3. ओके, डिवायडेड बाय 4 प्लस 3 इंटू टॅन थिटाची व्हॅल्यू काय, 3 इंटू टॅन थिटाची व्हॅल्यू 1/2 आहे. झालं, आता इथे बघा 2 2 कट झाले, वर काय झाले बाबा 1 प्लस 3 झाले 4,
डिवायडेड बाय 4 प्लस 3 1 जा 3 अपॉन 2. आता इथं कॅल्क्युलेशन करा बघा. 4 अपॉन इथं बघा 2 4 जा 8 प्लस 4च्या खाली काय नाही म्हणजे 1 3 1 जा 3 डिवायडेड बाय 2 काय येईल बाबा 4 अपॉन 8 प्लस 3 11 अपॉन 2. आता 11 अपॉन 2 चा हा 2 जाईल वर बरोबर. किंवा तुम्ही असं करू शकता की बाबा 4 इंटू 11 अपॉन 2 आहे त्याच्या उलट होतं 2 जातो वर डिवायडेड बाय 11 येतो खाली. मग काय झालं 4 2 जा 8 अपॉन 11. तर अशा प्रकारे आपल्याकडे 8 अपॉन 11 हे आन्सर येईल. तर एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आता याच्यानंतर आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन नंतर आता आपण आपला जो 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे अतिशय महत्वाचा आहे त्याच्याकडे आपण वळूया. ठीक आहे. बघा 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे एलिमिनेट द थीटा. अतिशय सोपा आहे. एलिमिनेट द थीटा म्हणजे इथं थीटा काढून टाकायचा आहे. थीटा काढायचा म्हणजे सेक थीटा आणि टॅन थीटा याला काढून टाकायचं आहे. मग सेक थीटा आणि टॅन थीटाला काढण्यासाठी तुम्हाला ते सेक आणि टॅनचा फॉर्म्युला वापरायचा बघा. सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. किंवा तुम्ही असं लिहू शकताय सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 याचा वापर करायचा आहे. ठीक आहे. मग बघा कसं करता येईल. आपण एक काम करू. एक्स इज इक्वल टू आपल्याकडे काय आहे 3 सेक थीटा आहे बरोबर. आता 3 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय एक्स अपॉन 3 इज इक्वल टू सेक थीटा म्हणजे सेक थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन 3. त्याचप्रमाणे आपल्याकडे वाय इज इक्वल टू काय असते 4 टॅन थीटा बरोबर. 4 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय वाय अपॉन 4 इज इक्वल टू माझ्याकडे आलं टॅन थीटा झालं. म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू वाय अपॉन 4 सेक थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन 3. तर आता आपण हा फॉर्म्युला लिहूयात. सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता सेक स्क्वेअर थीटा सेकची व्हॅल्यू काय लिहाल एक्स अपॉन 3. मग इथं लिहायचं एक्स अपॉन 3 चा स्क्वेअर मायनस टॅनची व्हॅल्यू काय वाय अपॉन 4 वाय अपॉन 4 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. एवढं लिहिलं तरी चालेल. किंवा याच्या पुढे आपण कॅल्क्युलेशन करू. एक्स चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 मायनस वाय चा स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन 4 चा स्क्वेअर 16 इज इक्वल टू 1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 16 इंटू एक्स स्क्वेअर 16 एक्स स्क्वेअर मायनस 9 इंटू वाय स्क्वेअर 9 वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 16 9 जा 144 बरोबर. 16 9 जा आपल्याकडे येतात 144 इज इक्वल टू 1. हा 144 डिवाइड तिकडे गेला मल्टिप्लाय. मग इथे लिहायचं 16 एक्स स्क्वेअर मायनस 9 वाय स्क्वेअर इज इक्वल टू 144 इंटू 1 144 झाले. तर अशा प्रकारे एलिमिनेट द थीटा. आता याच्यातून थीटा निघून गेलेला आहे. सेक आणि टॅन निघून गेले. तर अशा प्रकारे एलिमिनेट द थीटा म्हणजे सेक आणि टॅन यांना काढून टाकायचं असतं. एवढं फक्त लक्षात घ्या. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. यासारखा सेम आता बघा पुढचा एक क्वेश्चन घेऊ आपण अजून. यासारखा बघा पुढचा क्वेश्चन सेम. आता इथे काय करायचंय बाबा एक्स इज इक्वल टू 6 कोसेक थीटा आहे. एक्स इज इक्वल टू 6 कोसेक थीटा. आता 6 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय एक्स अपॉन 6 इज इक्वल टू कोसेक थीटा. म्हणजे मला कोसेक थीटाची व्हॅल्यू काय मिळाली एक्स अपॉन 6. त्याचप्रमाणे वाय इज इक्वल टू 8 कॉट थीटा बरोबर. 8 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय वाय अपॉन 8 इज इक्वल टू कॉट थीटा. म्हणजे माझ्याकडे कॉट थीटाची व्हॅल्यू वाय अपॉन 8 कोसेक थीटाची व्हॅल्यू एक्स अपॉन 6. आता यांचा फॉर्म्युला काय तो कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ कोसेक स्क्वेअर थीटा कॉट स्क्वेअर थीटा प्लस इकडे आला मायनस कॉट स्क्वेअर थीटा आला बरोबर. आणि इज इक्वल टू 1 म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला आहे. मग तो इथे या ठिकाणी आपण लिहूयात कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. कोसेक स्क्वेअर थीटा कोसेकची व्हॅल्यू काय बाबा आपल्याकडे एक्स अपॉन 6 आहे. मग इथे लिहायचं एक्स अपॉन 6 चा स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर थीटा कॉटची व्हॅल्यू वाय अपॉन 8 आहे. इथे लिहायचं वाय अपॉन 8 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. एक्स चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर 6 चा स्क्वेअर 36 मायनस वाय चा स्क्वेअर वाय स्क्वेअर 8 चा स्क्वेअर झाला 64 इज इक्वल टू 0. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 64 इंटू एक्स स्क्वेअर 64 एक्स स्क्वेअर मायनस 36 इंटू वाय स्क्वेअर 36 वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 36 इंटू 64 इज इक्वल टू 1 आहे. मी चुकून 0 लिहिलं इज इक्वल टू 1. आता 36 इंटू 64 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 64 इंटू 36 साई चोक 24 आजच्याला 2 6 6 36 37 38 1 0 3 चोक 12 चे 2 आजच्याला 1 3 सक 18 18 आणि 1 झाला 19 झाला. इथं 4 8 आणि 6 8 आणि 2 झाले बाबा 10 चे 0 आजच्याला 1 9 10 11 12 13 चे 3 आजच्याला 1 2304 आलं. 36 इंटू 64 2304. मग या ठिकाणी इथं आपण लिहूयात बाबा 2304 या ठिकाणी आपल्याला इथं लिहिता येईल. ठीक आहे. हा एक मिनिट जरा कुछ तो दया गडबड आहे. ठीक आहे हरकत नाही. 2304 किंवा या ठिकाणी आणखी एक हा ठीक आहे 2304 आपण हा गुणाकार या ठिकाणी इथं लिहू
पण याच्यामध्ये आपल्याला आणखी एक करता येऊ शकतं बरं का. याच्यामध्ये आणखी एक थोडासा इथं काय बाबा डिवाइड वगैरे करता आलं. 64 आणि 36 हे दोघे जण सुद्धा आपल्याकडं कितीच्या टेबलमध्ये 64 आणि 36 दोघांना सुद्धा 4 ने डिवाइड आपल्याला करता येऊ शकतं. ओके, तर यांना 4 ने डिवाइड करून सुद्धा तुम्हाला पुढे जाता येईल. तर कसं पहिला बघा एक काम करू. 64x² मायनस 36y² इज इक्वल टू 36 इंटू 64. आता बघा 64 ला जर मी 4 ने डिवाइड केलं तर माझ्याकडे काय 16x². 36 ला 64 ला जर मी 4 ने डिवाइड केलं तर 16x². 36 ला 4 ने डिवाइड केलं तर 4 9 जा 36 म्हणून 9y² आणि या दोघांपैकी एकाला डिवाइड करा. 36 ला डिवाइड करा. 4 9 जा 36 इंटू 64 मल्टिप्लिकेशन आहे म्हणून एकालाच. आता 9 इंटू 64 हे मल्टिप्लिकेशन करा बघा. 9 इंटू 64 64 इंटू 9 9 चौक 36 7 4 3 9 7 54 55 56 57 576 म्हणजे 16x² मायनस 9y² इज इक्वल टू 576. नाहीतर तुम्ही असं जरी लिहिलं असतं 64x² मायनस 36y² आणि या दोघांचा जो मल्टिप्लिकेशन मागानिशी जो आला तो लिहिला असता तरी चालला असतं. तर एकंदरीत आपल्याला अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करता येऊ शकतो. चला हे लिहून घ्या. याच्यानंतर आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. तर बघा हा जो प्रश्न आहे आता याच्यामध्ये थोडासा एक वेगळा विषय. या प्रश्नामध्ये कसं आहे x बरोबर cos थिटा वजा 5 sin थिटा y इज इक्वल टू 4 sin थिटा प्लस 5 cos थिटा. आता हे गणित सोडवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर मी एक सोपी आणि छोटी पद्धत सांगतो. त्या पद्धतीमध्ये काय करायचं सगळ्यात पहिली गोष्ट हा पहिला आपण याला घेऊयात. x इज इक्वल टू 4 cos थिटा मायनस 5 sin थिटा. ओके, आता इथं काय करायचं सरळ या पद्धतीमध्ये बघा कॉस आणि साइन दोघं एका इक्वेशन मध्ये. मगाशी होतं एका इक्वेशन मध्ये आपल्याकडे फक्त कॉसच होता किंवा साइनच होता एकच होतं पण आता दोघं. मग काय करायचं पहिला या दोन्ही साईडचा स्क्वेअर करायचा. एक स्क्वेअर काढून घ्यायचा नंतर y² काढायचा दोघांची सम. आता याचा स्क्वेअर करायला गेलं तर 4 cos थिटा मायनस 5 sin थिटा याचा स्क्वेअर येणार बरोबर. आता याचा स्क्वेअर कसा करायचा आपल्याला माहिती आहे. आपण काय करतो a मायनस बी होल स्क्वेअर करत असताना a² प्लस a² मायनस 2ab प्लस b² असा करतो. तसंच इथं करायचं a² म्हणजे 4 cos थिटाचा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 16 cos थिटाचा cos स्क्वेअर थिटा मायनस 2 इंटू ab 2 इंटू a काय बाबा 4 cos थिटा आणि इंटू b काय बाबा 5 sin थिटा. ओके, आणि प्लस बी चा स्क्वेअर. आता बी च्या जागेवर काय 5 sin थिटा आहे 5 चा स्क्वेअर 25 आणि साइन थिटाचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा झालं. तर अशा पद्धतीने मला हा एक मुद्दा मिळाला. x² ची व्हॅल्यू काय मिळेल तर 16 cos स्क्वेअर थिटा मायनस 2 4 जा 8 आणि 8 5 जा 40 8 45 म्हणजे 40 cos थिटा आणि साइन थिटा. ओके, आणि प्लस 25 साइन स्क्वेअर थिटा हे एक मला x² ची व्हॅल्यू मिळाली. आता अशीच आपण काय करू y² ची व्हॅल्यू काढू. आता ही x² ची व्हॅल्यू मला मिळालेली आहे. आता वाटलंच तर याला तुम्ही इक्वेशन नंबर 1 वगैरे तुम्ही म्हणू शकता. इक्वेशन 1 म्हणा आणि दुसरी जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आता आपण काढू y² ची. बघा y इज इक्वल टू आपल्याकडे दिलेला आहे 4 sin थिटा प्लस 5 cos थिटा. आता या दोघांचा स्क्वेअर करू. इथं y² आणि याचा स्क्वेअर काय येणार आहे बाबा a² म्हणजे 4. आता इथं बघा a प्लस बी होल स्क्वेअर आता वापरू a प्लस बी होल स्क्वेअर a² प्लस 2ab प्लस b². आता मी डायरेक्ट लिहितो स्टेप a² याच्या जागेवर 4 sin थिटा आहे 4 चा स्क्वेअर 16 साइनचा साइन स्क्वेअर थिटा 16 साइन स्क्वेअर थिटा प्लस 2ab 2 इंटू 4 sin थिटा आणि इंटू 5 cos थिटा प्लस b² म्हणजे 5 cos थिटाचा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25 cos थिटाचा स्क्वेअर cos स्क्वेअर थिटा. त्याच्यामुळे आपल्याकडे y² इज इक्वल टू काय येईल 16 sin स्क्वेअर थिटा प्लस बेचोक 8 आणि 8 45 म्हणजे 40 sin थिटा cos थिटा sin थिटा इंटू किंवा 40 sin थिटा cos थिटा sin थिटा इंटू cos थिटा आणि प्लस 25 cos स्क्वेअर थिटा. ठीक आहे, आता आपण एक काम करू. आता मी काय करतो आता इथे माझ्याकडे याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारे मला दोन इक्वेशन्स मिळाले. एकामध्ये y² ची व्हॅल्यू मिळाली आणि दुसऱ्यामध्ये मला काय मिळाली x² ची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, आता या दोघांची ऍडिशन करा. दोघांची ऍडिशन करून बघा काय मिळते. दोघांची ऍडिशन जर केली x² प्लस y² तर बघा काय मिळते. x² मध्ये हे सगळे 16 cos स्क्वेअर थिटा मायनस 40
कॉस थिटा साइन थिटा मायनस 40 कॉस थिटा इंटू साइन थिटा, ओके, आणि प्लस 25 साइन स्क्वेअर थिटा, 25 साइन स्क्वेअर थिटा प्लस हा लिहा आता वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काय 16 साइन स्क्वेअर थिटा प्लस 40 साइन थिटा कॉस थिटा, 40 साइन थिटा कॉस थिटा, साइन थिटा कॉस थिटा आणि प्लस 25 कॉस स्क्वेअर थिटा. या सगळ्यांना या ठिकाणी आपण इथं लिहिलं. ठीक आहे, पहिला काय लिहिला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ही बघा इथं उचलून इथं लिहिली आणि मग वाय स्क्वेअरची व्हॅल्यू लिहिली. आता कट होण्यासारखं काय 40 कॉस थिटा साइन थिटा आणि 40 साइन थिटा कॉस थिटा कट झालं. आता याच्यामध्ये बघा 16 कॉस स्क्वेअर थिटा आणि 25 कॉस स्क्वेअर थिटा, 60 प्लस 25 किती होतात 25 प्लस 16 जर केलं तर 6 आणि 5 11चे एक हातच्याला आला 41. मग माझ्याकडे काय या ठिकाणी उत्तर राहील बघा. या ठिकाणी आता आपण इथं लिहूयात एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याकडे राहिलं 16 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 25 कॉस स्क्वेअर थिटा 41 कॉस स्क्वेअर थिटा आणि त्याचप्रमाणे 25 साइन स्क्वेअर थिटा प्लस 16 साइन स्क्वेअर थिटा 41 साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे इथं आपल्याकडे 41 साइन स्क्वेअर थिटा प्लस 41 कॉस स्क्वेअर थिटा हे मला आन्सर मिळेल. बरोबर, 25 प्लस 16 41 साइन स्क्वेअर थिटा आणि हा 16 प्लस 25 41 कॉस स्क्वेअर थिटा. या दोघांमधून 41 कॉमन काढला तर माझ्याकडे काय राहील साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर, आता बघा 41 इंटू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय असते 1 असते. म्हणून माझ्याकडे इथं आन्सर येईल 1. म्हणजे माझ्याकडे आलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 41 1 जा 41. म्हणजे इथं तुमचा थिटा एलिमिनेट झाला. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 41 हे आन्सर आलं. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडू शकतो. बघा थोडासा वेगळा प्रश्न होता हा. बाकी पुढचे जे सगळे क्वेश्चन्स आहेत ते सेम आहे. हा फक्त थोडासा वेगळा होता ज्याच्यामध्ये एका इक्वेशन मध्ये साइन आणि कॉस दोघे होते. ठीक आहे, चलो आता थोडंसं आपण पुढे जाऊयात. पुढचा बघा पुढचे काही क्वेश्चन्स. आता याला जरा रफ करू. आपला आपण पुढचा चौथा प्रश्न बघू. याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता. ठीक आहे, चला पुढचा. हा पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये पण मित्रांनो सेम आहे. आता या टाईपचा प्रश्न आपण मगाशी बघितला होता. बघा हा प्रश्न पण आपण बघू. तर याच्यात काय करायचं आपल्याला बघा. इथे पहिली गोष्ट एक्स इज इक्वल टू आपल्याकडे दिले 5 प्लस 6 कोसेक थिटा. बरोबर, आता मला इथं कोसेकला एका ठिकाणी ठेवायचंय, बाकी सगळ्यांना दुसरीकडे आणायचंय. एक्स आपल्या जागेवर 5 प्लस इकडे आला -5 इज इक्वल टू 6 कोसेक थिटा झालं. आता 6 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय एक्स मायनस 5 अपॉन 6 इज इक्वल टू कोसेक थिटा झालं. तर कोसेक थिटाची व्हॅल्यू काय आली एक्स मायनस 5 अपॉन 6 आली. त्याच्यानंतर आता बघा वाय इज इक्वल टू आपल्याला काय दिलंय वाय इज इक्वल टू 3 प्लस 8 कॉट थिटा. आता 3 प्लस इकडे आला मायनस वाय मायनस 3 इज इक्वल टू 8 कॉट थिटा. आता 8 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय वाय मायनस 3 अपॉन 8 इज इक्वल टू कॉट थिटा. तर अशा प्रकारे इथे मला मिळाली कॉट थिटाची व्हॅल्यू. तर आपला फॉर्म्युला काय असतो कोसेक आणि कॉट वाला आपण मगाशी बघितला की बाबा कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. आता कोसेक स्क्वेअर थिटा कोसेकची व्हॅल्यू काय एक्स मायनस 5 अपॉन 6 इथे लिहायचं एक्स मायनस 5 अपॉन 6. बघा एक्स मायनस 5 अपॉन 6 चा स्क्वेअर त्याच्यानंतर मायनस कॉट स्क्वेअर थिटा कॉटची व्हॅल्यू काय वाय मायनस 3 अपॉन 8 त्याचा स्क्वेअर आणि इज इक्वल टू 1. तर एवढं जरी तुम्ही उत्तर लिहिलं तरी तुमचं काम झालं. किंवा याच्या पुढे जरी जायचं असेल याचा स्क्वेअर केला तरी चालेल, पण इथपर्यंत लिहिलं तरी चालेल. ओके, आता सेम असाच प्रश्न पाचवा आहे तो तुम्ही ट्राय करा. सेम बघा हा पाचवा प्रश्न सेम असाच आहे. 3 ला पलीकडे नाही किंवा मायनस टॅन आहे ना इथं. आता एक काम करा मायनस टॅन आहे जरा थोडंसं बघा इथं तुम्हाला सांगतो त्याला पटकन सांगतो काय प्रॉब्लेम नाही. आता एक काम करू 2x इज इक्वल टू 3 मायनस 4 टॅन थिटा. आपण काय करू -4 किंवा टॅन थिटाला इकडे घेऊ. चला -4 टॅन थिटाला इकडे घेऊ प्लस 4 टॅन थिटा झालं. बरोबर, त्याच्यानंतर हा 3 आपल्या जागेवर ठेवू. हा प्लस 2x आहे पलीकडे गेला -2x. बरोबर, एवढंच काम केलं. काय केलं -4 टॅन थिटाला इथं घेतला 3 आपल्या जागेवर 2x प्लस आहे पलीकडे गेला मायनस झाला. मग आता टॅन थिटाच पाहिजे आपल्याला म्हणून टॅन थिटा आपल्या जागेवर 3 मायनस 2x आपल्या जागेवर हा 4 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू मिळाली 3 मायनस 2x अपॉन 4.
त्याचप्रमाणे इथे बघा 3y इज इक्वल टू 5 प्लस 3 सेक थिटा. आता इथे एक काम करा, हा जो 3 सेक थिटा जो आहे त्याला इकडे नका आणू, कारण याला काय आणला आपण इकडे, कारण हा मायनस होता इकडे प्लस होईल, ते जरा कॅल्क्युलेशनला बरं पडेल म्हणून. आता बघा काय करू, 3y आपल्या जागेवरती 5 प्लस इकडे आला -5, ओके, आणि इज इक्वल टू 3 सेक थिटा. ओके, त्याचबरोबर आता 3y - 5 आपल्या जागेवर, हा 3 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू सेक थिटा. म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू काय आली 3y - 5/3. ठीक आहे, आता आपला फॉर्म्युला वापरा. ओके, फॉर्म्युला काय बाबा, सेक आणि टॅनचा फॉर्म्युला काय असतो, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सेक स्क्वेअर थिटा, भाऊ सेकची व्हॅल्यू काय आहे, तर सेकची व्हॅल्यू 3y - 5/3. ओके, 3y - 5/3 चा स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर थिटा, टॅनची व्हॅल्यू 3 - 2x/4, 3 - 2x/4 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. तर अशा पद्धतीनं आपण हा जो प्रश्न आहे हा सोडू शकतो. ठीक आहे, तर चला आता याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. येस, पुढचा जो प्रश्न आहे बघा, प्रत्येक प्रश्न या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे आहेत. तर जास्तीत जास्त प्रश्न आज आपण बघायचा प्रयत्न करूयात. ओके, येस, तर हा एकच मिनिट फक्त, हे झालं असेल तुमचं तर बघा. येस येस येस, ओके, येस. तर बघा आता पुढचा प्रश्न हा बघा. आता इथे मला काय करायचं, इथे आपल्याला सांगितलंय फाइंड द परमिसिबल व्हॅल्यू ऑफ कॉस. मला कॉसची व्हॅल्यू काढायची. बघा 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 3 साइन थिटा इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी मला कॉसची व्हॅल्यू काढायची, पण कॉसची व्हॅल्यू काढण्याच्या अगोदर आपल्याला साइनची व्हॅल्यू काढली पाहिजे. एकदा साइनची व्हॅल्यू काढली की त्याच्यानंतर तुम्ही कॉसची व्हॅल्यू आरामात काढू शकता. एकदा साइनची मिळाली की तुम्हाला कॉसची व्हॅल्यू मिळेल. आता या दोघांमधून मी काय करतो, साइनला कॉमन काढतो, साइन थिटाला कॉमन काढतो, बरोबर. मग आतमध्ये काय राहील, 2 राहील, साइन स्क्वेअर मधला साइन थिटाच राहील, आणि प्लस इथं फक्त 3 राहील इज इक्वल टू 0. काय केलं, साइन थिटा बाहेर काढला, 2 आपल्या जागेवर आला, आणि साइन स्क्वेअर थिटाचा साइन स्क्वेअर बाहेर, फक्त साइन राहिला, प्लस 3 साइन थिटा बाहेर आला, फक्त 3 राहिला. आता इथे दोन आन्सर येतात, साइन थिटा इज इक्वल टू 0 येईल, और 2 साइन थिटा प्लस 3 इज इक्वल टू 0 येईल. ठीक आहे, मग आता साइन थिटाची एक व्हॅल्यू 0 इथं आपण ही बघूयात, आणि इथं बघा 2 साइन थिटा 3 प्लस आहे, पलीकडे गेला -3, आणि साइन थिटा इज इक्वल टू -3, 2 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय. आता साइन थिटाचा बघा एक फॉर्म्युला काय असतो, साइन थिटाचा फॉर्म्युला हा नेहमी अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्युस असतो, म्हणजे खाली हायपोटेन्युस असतो, आणि हायपोटेन्युस ही मोठी साइड असते, लॉंगेस्ट साइड असते. पण इथं 2 हा आकडा मोठा दिसत नाहीये, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू -1 आणि 1 च्या मध्ये असली पाहिजे, तर ती नाही दिसत. ही व्हॅल्यू जी आहे ती -1 पेक्षा खूप लहान दिसते, -1.5 दिसते, म्हणजे तुम्ही साइनची व्हॅल्यू ही घेऊ शकत नाही, नॉट इक्वल टू -3/2. मग आपण काय घ्यायचं, साइन थिटाची व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही काय घ्या, 0 घ्या. आता साइन कितीची व्हॅल्यू 0 असते, आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, साइन 0 कोणाकोणाची व्हॅल्यू असते, एक तर साइन 0 ची व्हॅल्यू साइन 0 असते, किंवा साइन पायची व्हॅल्यू जी आहे ती साइन 0 असते. ओके, लक्षात घ्या, साइन पायची व्हॅल्यू वगैरे तुम्ही म्हणा ती आपल्याला या ठिकाणी काय मिळते, एक तर देअरफॉर तुम्ही थिटा काय असेल, थिटा इज इक्वल टू तुमचा 0 असेल, किंवा तुमचा पाय वगैरे असेल, किंवा पाय एन आपण म्हणू शकतो, 2 पाय असेल, 3 पाय असेल, ती व्हॅल्यू कदाचित असू शकते. ओके, मग त्याच्यामुळे तुम्ही आपण काय म्हणू शकतो, कॉस 0 ची व्हॅल्यू किंवा कॉस पायची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी काढावी लागणार आहे, आणि त्या व्हॅल्यू तुम्हाला इथं लिहायच्या. ती जी व्हॅल्यू आहे ती एकतर कधी कधी 1 असू शकते किंवा -1 असू शकते. ओके, तर बघा कॉस 0 किंवा कॉस थिटाची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला एकतर +-1 येऊ शकते. ओके, तर ती तुम्हाला +-1. आता साइन 0 ही कोणाकोणाची व्हॅल्यू असते, साइन 0 ही व्हॅल्यू आहे ती सॉरी, साइन थिटा इज इक्वल टू 0 कोणाकोणाची असते, साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते, किंवा साइन 180 ची व्हॅल्यू सुद्धा 0 असते. मी तुम्हाला तो टेबल जो आहे तो तुम्हाला दाखवतो इथं. ऍक्च्युली टेबल पण आपण एकदा चेक करू. टेबल मागे तुम्हाला लिहून दिला होता, मागचा जो आपला लेक्चर झाला त्याच्यामध्ये आपण सगळा जो टेबल आहे तो टेबल एक व्यवस्थित पाहिला होता. ओके, त्याच्यामध्ये बघा साइन बघा एकंदरीत लक्षात घ्या, 2 साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते, आणि त्याचबरोबर साइन पायची व्हॅल्यू
झिरो असते. म्हणजे तुम्हाला इथं थिटाची व्हॅल्यू काय असणार आहे, झिरो असणार आहे किंवा पाय असणार आहे किंवा पायचा आपण म्हणतो ना पायच्या म्हणजे पाय म्हणजेच 180, पाय रेडियन म्हणजे 180. मग 180च्या टेबल मधला नंबर असू शकतो. म्हणजे थिटा जो आहे तो काय असू शकतो, थिटा तुमच्याकडे 0 असू शकतो, 180 असू शकतो, 360 असू शकतो. कारण साइन 0 ची व्हॅल्यू 0, साइन 180 ची व्हॅल्यू 0, साइन 360 ची व्हॅल्यू 0, साइन 720 ची व्हॅल्यू 0. म्हणजे तो एकंदरीत 0 आणि तो 180च्या टेबल मधला नंबर असेल किंवा पायच्या टेबल मधला नंबर असेल तर आपल्याकडे या ठिकाणी लक्षात घ्यायचं साइन त्या थिटाची व्हॅल्यू 0 येते. मग आपल्याकडे कॉसची व्हॅल्यू, जर कॉस 0 असेल तर किती व्हॅल्यू येते, कधी 1 येऊ शकते. कॉस 0 असल्यावर 1 येते. कॉस 180 असल्यावरती किती येते, निगेटिव्ह 1 येते. कॉस 360 असल्यानंतर तुम्हाला 1 येते आणि त्याच्यानंतर परत क्लास 360 प्लस 180 करा, किती होतात बाबा, 360 प्लस 180 करा. इथं 0 4 आणि त्याच्यानंतर 0 4 आणि 8 14 4 4 1 540 असेल तर मग कदाचित ती व्हॅल्यू तुम्हाला थोडीशी निगेटिव्ह 1 मध्ये येईल. म्हणजे एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशी येते. ओके, म्हणून तुमच्याकडे इथं कॉस थिटाची जी व्हॅल्यू आहे ती प्लस मायनस 1 असू शकते, असं आपल्याला इथं लिहिता येईल. ठीक आहे, हा थोडासा वेगळा किचकट विभाग, काही गोष्टी लक्षात ठेवायला, पण तुम्हाला समजले असतील. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपला कुठला आहे तो बघूयात. ओके, पुढचे सगळे प्रश्न जर तसे बघायला गेले तर यासारखेच आहे, एकदम सिंपल आहे. बघा आता हा प्रश्न बघा, इथं काय दिलंय, 2 cos स्क्वेअर थिटा मायनस, बघा 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 11 cos थिटा प्लस 5 इज इक्वल टू 0. देन फाइंड द पॉसिबल व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा. आता मला कॉस थिटाच्या व्हॅल्यू काढायच्या. आता इथं कॉस थिटा काढण्यासाठी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखा विषय झाला ना, 2x स्क्वेअर मायनस 11x प्लस 5 क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं सॉल्व्ह करायचंय. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये बघा शेवटी 5 आणि इथं 2 आहे, 5 टू जा 10 आहे. 10 चे मला फॅक्टर्स पाडायचे, ते 10 1 जा 10, 10 5 टू जा 10 असे फॅक्टर्स पडतात. तर मला याच्यातल्या कोणाला निवडायचंय, कुठला पेअर निवडणार, मला ऍडिशन 11 पाहिजे. कोणाची ऍडिशन 11 येते, 10 आणि 1 ची. मग इथं मी बाबा 10x आणि 1x वगैरे घेऊ, म्हणजे 10 cos x आणि 1 cos x या ठिकाणी घेऊ. आता दोघांची ऍडिशन 11 होते, मग दोघांना साइन कसं द्यायचं, प्लस प्लस द्यायचं का मायनस मायनस. कारण ऍडिशन केव्हा होते, ज्यावेळेस दोन नंबरला इक्वल साइन असेल तेव्हा ऍडिशन होईल. म्हणजे या दोन नंबरला एक तर प्लस प्लस साइन असेल किंवा मायनस मायनस. मग प्लस प्लस द्यायचं का मायनस मायनस, इथं मायनस आहे म्हणून दोघांना सुद्धा मायनसचं साइन. इथे प्लस असतं तर प्लसचं दिलं असतं. मग मी काय लिहिणार, 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 10 cos थिटा आणि नंतर मायनस 1 cos थिटा म्हणजे फक्त cos थिटा आणि प्लस 5 इज इक्वल टू 0. आता हे दोन नंबर यांच्यातून कॉमन काढा. या दोघांमध्ये 2 आणि 10 मधून 2 कॉमन निघेल आणि cos पण कॉमन निघेल. म्हणजे 2 cos थिटा कॉमन काढलं, आतमध्ये 2 बाहेर आलं, cos स्क्वेअर थिटाचा फक्त cos थिटा राहिला, मायनस 2 5 जा 10 म्हणून 5 राहिले, cos थिटा बाहेर आला, मायनस या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही निघत तर मग 1 काढायचा. मग आपल्याकडे राहील cos थिटा जसा तसा, प्लसचं मायनस, कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणून इथं प्लसचं मायनस झालं आणि हा 5 आला इज इक्वल टू 0. आता दोन आन्सर येतील, cos थिटा मायनस 5 हे 2 वेळा आहे, त्याला एकदाच लिहायचं, आणि दुसरीकडे 2 cos थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0. आता बघा cos थिटा या ठिकाणी आपल्याकडे मायनस 5 इज इक्वल टू 0 और 2 cos थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0. बरोबर. आता cos थिटा इज इक्वल टू 5 मायनस आहे, पलीकडे गेला प्लस झाला, आणि इकडे बघा 2 cos थिटा मायनस 1 आहे, पलीकडे गेला प्लस 1, आणि cos थिटा इज इक्वल टू 1 आपल्या जागेवर, 2 मल्टिप्लाय त्याला डिवायडेड बाय. आता या ठिकाणी cos ची व्हॅल्यू नेमकी काय घेणार तुम्ही, तर ती cos ची व्हॅल्यू जी आहे ती 1/2 येईल. इथे बघा नुसतीच cos ची व्हॅल्यू जर 5 असेल तर 5 म्हणजे 5/1. खाली हायपोटेनियस असतो कॉसच्या व्हॅल्यूमध्ये, हायपोटेनियस अपोजिट साइड आपण ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेनियस, आणि हायपोटेनियस जो आहे तो अपोजिट साइड पेक्षा मोठा असतो, त्याच्यामुळे ही 5 व्हॅल्यू नसणार आहे, त्याच्यामुळे आपली व्हॅल्यू काय असणार आहे, 1/2 असणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही 1/2 ही व्हॅल्यू घेऊ शकता. cos थिटाची व्हॅल्यू 1/2. ओके, तुम्ही इथे लिहा cos थिटा इज नॉट इक्वल टू 5, ती 5 नसणार आहे, तुम्ही ही घ्या. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागणार आहे. आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा पण असाच आहे, एक मिनिट, हा चला पुढचा पण असाच क्वेश्चन आहे. पुढचा असा आहे, फक्त थोडासा वेळा बघा. याच्यामध्ये काय, फाइंड द अँगल थिटा सच दॅट cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 sin थिटा. आता बघा मला थिटा काढायचा आहे, 2
कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा. आता मला थिटा काढण्यासाठी मला काय करावं लागेल, सगळीकडे साइन आणला पाहिजे किंवा सगळीकडे कॉस आणला पाहिजे. तर आपण सगळीकडे साइन आणू. 2 कॉस स्क्वेअर थिटाचा काय फॉर्म्युला असतो, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हे आपल्याला माहिती आहे. कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा. ओके, आता काय होईल, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, त्याचा पण मला या ठिकाणी काय करावं लागणार, स्क्वेअर. कॉस स्क्वेअर 1 मायनस साइन, सॉरी स्क्वेअर नाही करावं लागणार, बरोबर. कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा असतो. ओके, हा 2 इंटू कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आणि बघा ते कसं येतं, तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आपल्या जागेवर, साइन स्क्वेअर थिटा प्लस आहे, पलीकडे गेला मायनस साइन स्क्वेअर थिटा राहिला. ठीक आहे, म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग आता 2 इंटू 1 2 झाला, मायनस 2 इंटू साइन स्क्वेअर थिटा झालं, आणि हा 3 साइन थिटा प्लस इकडाला मायनस 3 साइन थिटा झाला, आणि इज इक्वल टू 0. इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन टाईप सारखं समीकरण तयार होईल. पहिलं लिहा मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा लिहा, नंतर इथे लिहा मायनस 3 साइन थिटा लिहा, आणि हा नंतर प्लस 2 लिहा इज इक्वल टू 0. आता इथं मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आहे, सगळ्यांचे साइन चेंज करा. मायनसचं झालं प्लस 2 साइन स्क्वेअर थिटा लिहा, मायनसचं प्लस 3 साइन थिटा लिहा, आणि प्लसचं मायनस या ठिकाणी 2 लिहा इज इक्वल टू 0. आता बघा 2 इंटू 2 4. मला मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, 4 पाहिजे. मग 4 ला इथं ठेवू. आता बघा 4 मल्टिप्लिकेशन पाहिजे, 2 2 जा 4 होतं, आणि 4 1 जा 4 होतं. आता याच्यामधून मला एक पेअर घ्यायचा आहे. कुठला पेअर घ्यायचा, मला सबस्ट्रॅक्शन 3 पाहिजे. कोणाचं सबस्ट्रॅक्शन 3 येतं, 4 आणि 1चं. मग इथं 4x आणि 1x म्हणजे 4 साइन थिटा आणि 1 साइन थिटा मी घेणार. आता दोघांची सबस्ट्रॅक्शन होते, पेअर तर मिळाला. आता साइन कुठलं द्यायचं, दोघांची सबस्ट्रॅक्शन केव्हा होते, ज्यावेळेस अपोजिट साइन असेल तेव्हा. म्हणजे इथे एकाला प्लस आणि एकाला मायनस साइन द्यायचंय. तर मोठ्या नंबरला कुठलं द्यायचं, 3च्या अगोदरचं साइन द्यायचं मोठ्या नंबरला, आणि छोट्या नंबरला बघा मोठ्या नंबरला 3च्या अगोदरचं प्लसचं साइन दिलं, आणि छोट्या नंबरला मायनसचं साइन. लक्षात आलं, मोठ्या नंबरला हे प्लसचं साइन द्यायचं. मग इथे लिहायचं 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 4 साइन थिटा, त्याच्यात मायनस 1 साइन थिटा, आणि मायनस 2 इज इक्वल टू 0. हे दोन या दोघांमध्ये 2 कॉमन निघेल, आणि साइन थिटा कॉमन निघेल. मग 2 साइन थिटा कॉमन काढलं, आतमध्ये 2 बाहेर आला, साइन स्क्वेअर थिटाचा साइन बाहेर आला, फक्त राहिला साइन थिटा, आणि प्लस 2 2 जा 4 म्हणून 2 साइन थिटा बाहेर आला. या दोघांमधून काहीच कॉमन निघत नाही, म्हणून मायनस 1 कॉमन काढला, आतमध्ये राहिला साइन थिटा, या मायनसचं झालं प्लस, कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, आणि 2 साइन थिटा प्लस 2 इज इक्वल टू 0. साइन थिटा प्लस 2 साइन थिटा प्लस 2 2 टाइम आहे. मग आपण इथे एकदाच लिहायचं साइन थिटा प्लस 2, आणि दुसरीकडे आपण लिहू 2 साइन थिटा मायनस 1, 2 साइन थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0. मग माझ्याकडे आता दोन आन्सर या ठिकाणी येतील. एक येईल साइन थिटा प्लस 2 साइन थिटा प्लस 2 इज इक्वल टू 0, और 2 साइन थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0. आता साइन थिटा 2 मायनस आहे प्लस आहे, पलीकडे गेले मायनस 2. मग आपल्याकडे साइन थिटा इज नॉट इक्वल टू निगेटिव्ह 2. आता निगेटिव्ह 2 आपण खाली 1 आहे. आता 1 जर तुम्ही विचार केला तर 1 हा हायपोटेनस नाही होऊ शकत, 2 ही मोठी नंबर आहे. ओके, तर त्याच्यामुळे या ठिकाणी इथं तुम्ही साइन थिटाची व्हॅल्यू जी आहे ती कशी आहे, निगेटिव्ह 1 आणि 1 च्या मध्ये पाहिजे तुम्हाला. साइन थिटा असेल, कॉस थिटा असेल, कुठलाही रेशो निगेटिव्ह 1 आणि 1 च्या मध्ये आपल्याला लागतो, पण तो या ठिकाणी इथं दिसत नाही साइन आणि कॉसच्या बाबतीत जर विचार केला तर. आता इथे बघा, इथे काय 2 साइन थिटा मायनस 1 पलीकडे गेले प्लस 1, आणि साइन थिटा इज इक्वल टू 1/2. 2 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय. म्हणजे आपल्याकडे साइन थिटाची जी व्हॅल्यू आहे, साइन थिटा इज इक्वल टू आपल्याला 1/2 मिळेल. हा आपण घेऊ शकतो. आता मला एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की 1/2 आपल्याला थिटा काढायचा आहे. 1/2 म्हणजे साइन किती असतो, लक्षात घ्या. साइन थिटा इज इक्वल टू 1/2 म्हणजे साइन 30, बरोबर. 1/2 म्हणजे साइन 30 असतो, म्हणून आपल्याकडं थिटा इज इक्वल टू किती आला, 30 डिग्री आला, किंवा π/6 तुम्ही म्हणू शकता रेडियन मध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न जो आहे तो आपल्याला सोडवता येईल. ठीक आहे, चला आता पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा एक प्रश्न आपण बघू. यस, तर याचप्रमाणे आपल्याला पुढचा क्वेश्चन आहे, असाच आहे, फक्त थोडासा बघा. पुढचा पण प्रश्न सेम आहे. तो काय, फाइंड द ॲक्यूट अँगल. इथं पण थिटाच काढायचं आहे. काय दिलंय, 5 tan स्क्वेअर थिटा
+3 इज इक्वल टू 9 सेक थिटा. आता टॅन स्क्वेअर थिटाच्या जागेवरती सेकची व्हॅल्यू टाकायची, म्हणजे सेक स्क्वेअर थिटा -1 असतं. आपला फॉर्म्युला काय असतं, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता एक काम करायचं, सेक स्क्वेअर थिटा +1 इकडे आला -1 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय आली, सेक स्क्वेअर थिटा -1. 5 ब्रॅकेटमध्ये सेक स्क्वेअर थिटा -1 हा +3 इज इक्वल टू 9 सेक थिटा. आता 5 इंटू सेक स्क्वेअर थिटा, 5 सेक स्क्वेअर थिटा -5 1 जा 5 हा +3 9 सेक थिटा प्लस इकडे आला -9 सेक थिटा इज इक्वल टू 0. आता बघा 5 सेक स्क्वेअर थिटा, इथं पहिला लिहा -9 सेक थिटा, आणि इथं बघा मायनस प्लस मायनस, 5 मधून 3 गेले 2, मोठा नंबर 5 आहे त्याचं साइन दिलं म्हणून इथं झालं -2 इज इक्वल टू 0. आता मला बघा 5 टू चा 10 मल्टिप्लाय पाहिजे, मल्टिप्लिकेशन 10 पाहिजे बरोबर, आणि 2 च्या अगोदर मायनस साइन आहे म्हणजे सबट्रॅक्शन 9 पाहिजे. मग कोणाची येते बाबा, 10 1 जा 10, 5 2 जा 10. मग जर का मी 10 बघा 10x आणि 1x याला आपण घेऊ, कारण 10 मधून 1 गेल्यावर 9 येतात. साइन कुठले द्यायचे, दोघांची सबट्रॅक्शन होणार आहे म्हणजे अपोजिट साइन, एकाला प्लस एकाला मायनस. मोठ्या नंबरला 9 च्या अगोदर मायनस साइन आहे, ते मायनसचं द्या, छोट्या नंबरला प्लसचं साइन द्या. मग आपल्याकडे इथे येईल 5 सेक स्क्वेअर थिटा -10 सेक थिटा सेक थिटा -2 इज इक्वल टू 0. -9 सेक थिटाच्या जागेवर -10 सेक थिटा आणि प्लस सेक थिटा या ठिकाणी लिहिलं आपण. ओके, आता हे दोन कॉमन काढा. या दोघांमध्ये 5 आणि 10 मधून 5 कॉमन निघेल म्हणून इथं 5 कॉमन काढला आणि सेक थिटा कॉमन काढला. आतमध्ये राहील 5 बाहेर आला, इथं राहिला फक्त सेक थिटा -5 2 जा 10 म्हणून 2, प्लस या दोघांमधून काहीच नाही म्हणजे 1 कॉमन काढा आणि आतमध्ये राहील सेक थिटा -2 राहील इज इक्वल टू 0. झालं. आता दोन आन्सर येतील, सेक थिटा -2 इज इक्वल टू 0 और सॉरी असा वाटलंच आपण लिहू सेक थिटा -2 दोन वेळा आहे त्याला एकदाच लिहिला आणि पलीकडे लिहिला 5 सेक थिटा +1. ठीक आहे, कळालं. बघा सेक थिटा -2 सेक थिटा -2 दोन वेळा आहे त्याला एकदा लिहिलं आणि 5 सेक थिटा +1 ला एकदा लिहिलं इज इक्वल टू 0. आता इथे आपल्याकडं बघा काय येईल, सेक थिटा -2 इज इक्वल टू 0 येईल और 5 सेक थिटा -1 इज इक्वल टू 0 येईल. ठीक आहे, आता सेक थिटा इज इक्वल टू -2 आहे, पलीकडे गेले +2 झाले, ही व्हॅल्यू या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो. आणि पलीकडे और 5 सेक थिटा इज इक्वल टू +1 आहे, पलीकडे गेले -1. ओके, आणि त्याच्यानंतर सेक थिटा इज इक्वल टू -1 आपल्या जागेवर 5 मल्टिप्लाय इकडे याला डिवायडेड बाय. आता सेक थिटाचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म्युलाचा विचार करता तो कसा येतो, सेक थिटाच्या फॉर्म्युला काय होतो, ऍडजस्टिंग साइड अपॉन हायपोटेनियस अपॉन ऍडजस्टिंग साइड. सेक थिटामध्ये हायपोटेनियस म्हणजे मोठी साइड वर असली पाहिजे, पण इथं मोठी साइड खाली आहे, त्याच्यामुळे तुम्ही सेक थिटा इज इक्वल टू 1/5 घेऊ शकत नाही. तुम्ही सेक थिटा इज इक्वल टू काय घेऊ शकता, 2 घेऊ शकता. सेक थिटा इज इक्वल टू 2. आता सेक कितीची व्हॅल्यू 2 आहे, सेक 60 ची व्हॅल्यू 2 आहे, एवढं लक्षात घ्या. किती, सेक 60 ची जर तुम्ही व्हॅल्यू बघितली तर ती 2 असते, म्हणून इथे लिहायचं सेक थिटा इज इक्वल टू सेक 60. ओके, म्हणजे याचा अर्थ थिटा इज इक्वल टू 60 डिग्री हे आपला आन्सर येईल. तर अशा पद्धतीने हा प्रश्न पण सेम तसाच होता. ओके, चला पुढे. पुढचे बरेचसे जे काही प्रश्न आहेत सगळे ते याच पद्धतीनं आपल्याला या सगळ्या प्रश्नांकडे बघायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण, अगला सवाल, आणि अजून बरेचसे प्रश्न आहेत आपल्याकडं. ओके, चला बघा 9 10 हा 9वा आहे ना, 8वा आहे, नंतर 9 10 11. ठीक आहे, चला. तर मला काय वाटतंय की आता आपण जर बघितलं तर बराच वेळ आपण चर्चा करतोय, जास्त पण मोठी ही चर्चा नको, त्याच्यामुळे आपण काय करू, इथून पुढचे जे प्रश्न आहे पहिल्यापासून 8 पर्यंतचे प्रश्न आज बघितले आणि पुढचे जे काही प्रश्न आहेत ते आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात, पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, तर आता सध्या आपण इथेच थांबूयात. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तुम्हाला, आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.